रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवूया सांबर। हे आहे तुरीची डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ। आता हे आपण सगळं स्वच्छपणे धुवून कुकरला लावूया। आता आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो टाकून झालेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं तेल आणि थोडीशी हळद, की जेणेकरून डाळ व्यवस्थितपणे शिजली जाईल। आता ह्याला आपण 5 ते 6 शिट्ट्या घेऊया। आता हे आपण व्यवस्थितपणे कट करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण थोडंसं पाण्यामध्ये उकळून घेऊया, की जेणेकरून आपण हे सांबरमध्ये टाकूया फ्लावर, वांगा आणि गाजर। या मंडळी, आपली डाळ शिजून झालेली आहे सांबरची। आता आपण ह्याला फोडणी देऊया। शिजून झालेली आहे। आता आपण हे सुद्धा व्यवस्थितपणे फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण सांबरला फोडणी देऊया। जिरे, मोहरी टाकून घेऊ त्याच्यामध्ये। आता टाकूया कांदा, कांदा आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे। आपला कांदा आता व्यवस्थितपणे फ्राय झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूण, परत टाकूया कोथिंबीर, आता थोडीशी हळद, लाल तिखट, सांबर मसाला, सगळं टाकून झालेला आहे मसाला। व्यवस्थितपणे आपण ह्याला फ्राय करून घेऊया। हा फ्राय झाल्यानंतर आपण जे कुकरला डाळ लावून घेतली आता ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। परत आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा गूळ, शेवटमध्ये टाकायचं थोडासा गूळ। आता टाकूया आपण थोडंसं ह्याच्यामध्ये गूळ, थोडंसं मीठ। आता ह्याला आपण व्यवस्थितपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये ह्याला उकळी येईल। सांबर खायला रेडी झालं। आता उकळी आलेली आहे सांबरला। आता आपण जे भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या व्यवस्थितपणे त्याला मिक्स करूया ह्याच्यामध्ये। आपलं सांबर आता रेडी झालेलं आहे। 5 मिनिटं आपण व्यवस्थितपणे त्याला उकळी घेतलेली आहे। आता आपला सांबर रेडी आहे। आपण कशासोबत पण खाऊ शकतो। इडली सांबर झालं, भात वरण झालं, पोळी भाजी झालं, ज्याला आपल्याला ज्याच्यासोबत आवडतं त्याच्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी खाऊ शकतो। ओके।